तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती आपण रानभाजी खुरसणी इथं आपल्या शेतात आहे. तर मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती जंगलामध्ये अनेक भाज्या आहेत. काही रानभाज्या असतील, काही शेतातल्या भाज्या असतील. त्या सर्वच रानभाज्या खूपच म्हणजे खूपच उपयुक्त आहेत. आपल्या शरीरासाठी त्याचे अनेक उपयोग, अनेक फायदे आहेत मित्रांनो. त्या रानभाज्या फक्त आपण ओळखल्या पाहिजे आणि त्या बनवल्या पाहिजे आणि खाल्ल्या पाहिजे. कारण वर्षातून एकदाच आपल्याला रानभाज्या असतील, भाज्या असतील, त्या भेटत असतात. तर मेथी असेल, ह्या भाज्या आपण अनेक शेतामध्ये आपण अनेक प्रकारे उगवू शकतो, उत्पन्न करू शकतो. परंतु काही रानभाज्या ह्या ठराविक, काही भाज्या ह्या ठराविकच सीझनला आपल्याला पाहायला भेटतात. त्यातलीच ही रानभाजी खुरसणी मित्रांनो. रानभाजी नाही म्हणता ना, भाजी. तर खुरसणी आपण गेल्या वर्षी पेरलं होतं, तेच उगवलंय. या वर्षी काही पेरलं नाही. त्याचीच पण कोळी कोळी पानांची आपण खुरसण्याची भाजी बनवली. तसेच खुरसण्याची चटणी पण खूप खूप म्हणजे जास्तच आवडते आपल्याला. तुम्ही पण तुम्हाला पण दाखवतो मी एक दिवस बनवून. आणि खूप भारी अशी चटणी लागते. तुम्हाला कोणत्या हॉटेलची चव येणार ना, तशी खुरसण्याची चटणीची चव आहे मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आपण खुरसण्याची भाजी तुम्हाला दाखवतो आणि ती कशी बनवतात, कशी तोडतात आणि कशी लागते, हे सर्व तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही ही खुरसण्याची भाजी खाल्ली का, नक्की कॉमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या पाठीमागं ही खुरसण्याची भाजी, इथं खुरसण्याची ही कोळी कोळी पानच. तर इथं आपण खुरसणी ठेवली होती गेल्या वर्षी, जे तोडून आणले होते शेतातून. त्याचीच ही खुरसण्याची पानं. हे बघा, पानं अशी असतात. हे खुरसण्याची दाण्यांची जी चटणी असते ती पण तुम्हाला दाखवतो. त्याची फुलं पण सोनकाईच्या फुलासारखी असतात. छोटी छोटी कोळी कोळी उतरलेत आणि त्याचं आपल्याला ही तोडायचेत. हे बघा, ही जी कोवळी पान आहेत मित्रांनो, हे इथनं आपल्याला हा शेंडा कोवळा कट करायचे. असेच प्रत्येक पान आपल्याला कट करून घ्यायचे आपल्याला भाजीसाठी. अशी रानभाजी तोडायची आपल्याला. तर चव म्हटली तर एक नंबर चव लागते मित्रांनो. दरवर्षी ह्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे. तेलकट असते आणि छान लागते. आता आपण ही तोडली ना, परत आपल्याला 8-10 दिवसात याची नवीन कोवळी पानं भाजीच्या स्वरूपात पाहायला भेटतील. त्यामुळे आपण खुरसणी हे पीक आहे, जेवढं आपण त्याची छाटणी करू ना, तेवढं नंतर त्याला पीक जास्त येते. त्याच्यामुळे खुरसण्याची भाजी खुडतात. पूर्वी खूप खुरसणी लावायचे, आता खुरसणी कमी लावतात. आहारामध्ये आपल्या वरणामध्ये खुरसणी जर वाटून टाकली तर वरण इतकं छान लागतं, खूपच छान लागतं. त्याची चवच वेगळी असते. चला आपण पटपट अशी खुरसणीची भाजी. तर खुरसणी ही रानभाजी मित्रांनो वर्षातून एकदा आपण खाल्ली पाहिजे. खुरसणीच नाही तर आपल्या परिसरामध्ये ज्या रानभाज्या भेटतात, अशी आमच्याकडची जुनी माणसं म्हणतात, त्या रानभाज्या आपण वर्षातून एकदाच भेटत असतात आणि एकदा तरी त्या रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. त्यामुळे ही रानभाजी खुरसणी आपण दरवर्षी खातो मित्रांनो. यावर्षी पण आपण तिचं तोडायचं काम चालू आहे. तिची नक्कीच आपण रेसिपी पण बनवणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि आपल्या अशाच रानभाज्यांचे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, ते नक्की तुम्ही जाऊन बघा. तशी वरची ती कोळी कोळी जी पानं, ती कोवळी पानं ही तोडायची आहेत आपल्याला. कोवळीच का, तर कोवळी पानांना मित्रांनो जास्त काही वास नसतो, कारण ह्या भाजीला खूप सारा वास आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही उकळवून घ्यायची आहे, उमवून घ्यायची. तर अशी कोळी कोळी पानं आपली खुडायचं काम चाललं आहे. तर अनेक प्रकारचे आयुर्वेदिक फायदे उपयोग या रानभाजीचे आपल्याला आहेत मित्रांनो. श्रावण महिन्यामध्ये आपली पचनशक्ती ना मित्रांनो ती कमी होते. ती पचनशक्ती जर आपल्याला वाढवायची आहे तर त्यामुळं श्रावण महिन्यात आपण मटण बिटन काही का खात नाही मित्रांनो, कारण आपली पचनशक्ती कमी असते. त्याच्यामुळं श्रावण महिन्यात नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे रानभाज्या खाल्ल्या जातात. त्यामध्ये ही खुरसण्याची भाजी खाल्ली जाते. त्याच्यामुळं आपलं पचनशक्ती वाढत असते मित्रांनो. असा हा तिचा मोठा असा आयुर्वेदिक उपयोग तर आहेच मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला त्वचेचे काही विकार असतील तर ते विकारावर ही रानभाजी खूप उपयुक्त आहे मित्रांनो. अशी खुरसणीची रानभाजी मित्रांनो खूपच छान आणि खूपच आयुर्वेदिक अशी रानभाजी, खाण्यासाठीच पण एकदम भारी.
तर आता ही कोवळी भाजी आहे, यानंतर तिला फुलं येतील. आपल्या फुलं आल्यानंतर त्याला बिया येतील. त्या बियांचा तेल काढण्यासाठी उपयोग होतो मित्रांनो. आणि खुरसण्याचं तेल म्हटलं की खूप आयुर्वेदिक आहे. तर चला बऱ्यापैकी आपल्याला 2 मुठी, अजूनही एक मूठ आपण झापाकडे नेऊन ठेवली. अशा 2 मुठी आपल्याला खुरसण्याची भाजी भेटली. आता ही भाजी आपण घरी जाऊन मस्तपैकी बनवणार आहे. तर कशी बनवतात, त्याची रेसिपी कशी, हे तुम्हाला बघायला भेटेल. तर चला ही भाजी जाऊयात घेऊन घरी. ही अशी रानभाजी असते मित्रांनो, ती घरी घेऊन जाऊ आणि ती कशी बनवतात तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि रानभाजी कशी चव आहे तिची नक्की तुम्हाला पाहायला भेटेल. चला जाऊयात आता आपण घराकडे. तर आपण बरीचशी रानभाजी खुरसणी आणली घरी. बघा आता ती आईने एकदम चवडून घेतली आणि ती कापायचं काम चालू आहे. यावर्षी बारीक बारीक चिरून घ्यायचं काम चाललंय आईचं. तर अशी बारीक नाही चिरली, मोठी चिरली आपण, जेणेकरून ही कवळी आणि आपल्याला शिजायला पटक्यात शिजेल मित्रांनो. आणि अशी कापून घ्यायची आपण पटपट. भरपूर सारे रानभाजी त्याच्यावरती आपण पहिले ती झटकून घेतली, कारण तिच्यावरती आळ्या पण असतात. तर ही तेलकट अशी रानभाजी आहे मित्रांनो. आणि या खुरसण्याचं तेल हे तीळ प्रकारातलीच एक वनस्पती आहे. तिचं जे तीळ असतात खुरासणी, त्यांचं तेल काढलं जातं. ते तेल खूपच आयुर्वेदिक आहे. आपण जेवढे आपल्याला औषधं दवा घ्यायचे असतात ते हे तेलामध्ये काही घेतली जातात. आपल्याला काही जखम झाली असेल ती जखम भरून काढण्यासाठी सुद्धा हे खुरासण्याचं तेल खूप उपयुक्त आहे. तसेच आपलं बाळवंतपणाची जी बाई तिचा जो स्वयंपाक बनवला जातो तो पण ह्याच तेलात बनवला जातो. तर खूपच आयुर्वेदिक असे काही फायदे आहेत ह्या खुरासण्याचे. तशीच रानभाजी पण खूप छान आहे मित्रांनो. आपले त्वचेचे विकार असतील, अनेक आजार असतील, आयुर्वेदिक अशी रानभाजी अशी पटपट करून पहिल्यांदा आपण चिरून घेतलेली आहे, जेणेकरून आपण ती उमवून घेणार आहोत. भरपूर सारी आपली भाजी तयार झाली. आता आपण कढईमध्ये चुलीवरती ती उमवायला ठेवणार आहे. तर आपल्याला दिसायला अशी भरपूर अशी भाजी दिसत असेल मित्रांनो, पण आपल्याला ही शिजून एकदम छोटीशी होणार आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो. आई कशा पद्धतीने ही खुरसण्याची भाजी बनवते. तुम्हाला पण बाजारात पण ही भाजी विकायला दिसेल मित्रांनो. तुम्ही सह्याद्री पट्ट्यामध्ये असाल, घोटी बाजारामध्ये, तर ही रानभाजी अवश्य तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. इगतपुरी घोटी येथे या बाजारामध्ये आपण गेलो तर खुरसण्याची भाजी खूप प्रमाणात अशी वाट्यांवरती विकायला असते. तर ती आणून आपण या पद्धतीने बनवू शकतो. बघा उमायला आईने पाणी टाकले कढईमध्ये आणि खालून आपली चुलीवरचा जाळ केलेला आहे. आपण 15 ते 20 मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि 15 ते 20 मिनटं शिजण्याची वाट पाहू मित्रांनो. बघा आपली भाजी चांगल्या पद्धतीने शिजायला सुरुवात झालेली आहे. थोडीशी कच्ची आहे मित्रांनो. तिचा जो देठ आहे तो देठ अजून थोडासा शिजायचा बाकी आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आईने झाकण ठेवायचं होते आपल्याला आणि 5 ते 10 मिनटं अजून आपल्याला वाट बघायची आहे. तर अशी रानभाजी खुरासणी मित्रांनो हिची रेसिपी आपली चालू आहे. तर आता मस्तपैकी आपली भाजी शिजून तयार आहे. तर आता ही उतरवून घेऊ आपण आणि ती आता तिचं पाणी, जे पाणी आहे ते बाहेर काढू. तत्पूर्वी मित्रांनो ती शांत होती, गरम आहे सध्या. आईने तोपर्यंत कांदा कापायला घेतलाय. कांदा कापून घेणार आहे आपण. एकदम रानभाजी असेल, खुरासणी ची भाजी असेल तर हिला जास्त काही आपल्याला मसाले वापरायची गरज राहत नाही. तर बघा ही आपली भाजी शिजून अशी छोटीशी झाली. आता ही पिळून घ्यायची आपल्याला. ते पाणी, जो वास आहे तो वास या भाजीच्या पाण्यामध्ये जाईल. मस्तपैकी धुवून आणि ती पिळून घेतली. हे बघा आईचं धुवायचं काम चालू आहे आणि इकडं आपली चूल पण पेटलेली, चुलीवरती बनवणार आहोत आपण. अशा पद्धतीने तिचं पाणी पिळून घ्यायचं मुटकळं करून, जेणेकरून त्या पाण्यामध्ये जो वास आहे, कडसरपणा आहे, तो कडसरपणा आणि थोडासा वास असतो तो वास निघून जाईल. अशी ही रानभाजी खुरसणीचं हे बघा अशी एकदम कोरडी करून घेतली. आता ही आपल्याला फक्त परतवून घ्यायची त्यावरती आणि खाण्यासाठी आपल्याला तयार होणार आहे मित्रांनो.
छोट्या मुलांच्या मालिशसाठी पण हे तेल वापरलं जातं मित्रांनो. अतिशय चांगली अशी भाजी खाण्यासाठी एकदा अवश्य खा मित्रांनो. आपले अनेक आजार दूर होतील. बघा मुटकुळे करून आता ती मोकळी करून घेतलेली आपण भाजी आईने. आता ही भाजी आपल्याला पुन्हा एकदा चुलीवरती बनवायची आहे. त्याच्यामुळे चुलीवरती पहिल्यांदा आपण कढई ठेवून घेतली. एकदम कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा ॲड केलेला आहे. मस्तपैकी आपली जी भाजी आहे त्याच्यामध्ये आपण खालीच मिरची हळद हे टाकून घेतलेले. पाय तिकडे कर. तर चवीनुसार मीठ असेल हे भाजीमध्ये आपण टाकून घेतलेले. अशी आपली भाजी एकजीव करून घेऊ आपण. जे आपण त्याच्यामध्ये मीठ हळद जास्त काही आपल्याला याच्यात मसाले वापरायची गरज नाही, कारण ही भाजीला चव इतकी छान असते की काही सगळ्याच रानभाज्यांना चव असल्यामुळे आपण त्या बिना मसाल्याच्याच तयार करत असतो. कांदा आपला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पळीभर तेल टाकून घेऊ, 2 पळी. आणि मस्तपैकी आपली ही रानभाजी आता आपण परतवून आपली खाण्यासाठी तयार होणार आहे. तर अशी ही रानभाजी खुरासणी कराळे तुमच्याकडे अजून हिला काही तुमच्या भाषेत काही नाव आहे का नाही ते कॉमेंट करून सांगा मित्रांनो. आपला या रानभाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर असा हे कांदा आपला ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी आपली रानभाजी खुरासणी आपण हळद मिरची टाकून घेतलेली आहे तर ती आपण याच्यामध्ये टाकायची. याच्यात तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता तुम्ही मित्रांनो. आपल्याकडे हिरव्या मिरच्या आज उपलब्ध नव्हत्या त्याच्यामुळे आपण लाल मिरची टाकलेली आहे. बघा चुलीचा मस्तपैकी जाळ झालेला आहे आणि मस्तपैकी ती परतवून घेतली. आता ही भाजी याच्यामध्ये टाकून कढईमध्ये टाकून ते परतवून घ्यायचं काम चाललं आईचं. तर अशी ही आपली रानभाजी थोड्याच वेळात तयार होणार आहे, 5 ते 10 मिनटामध्ये. तर एकदा उमून घेतल्यानंतर लगेचच ती तयार होते मित्रांनो. तरी थोड्या वेळासाठी आपण पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि आपली भाजी तयार होणार आहे मित्रांनो. अशी ही रानभाजी मित्रांनो तुम्हाला कुठेही बाजारात दिसेल, आपल्या शेतात असेल तर हे काही लोक याचं पीक घेतात मित्रांनो, काही फक्त भाजीपुरती लावली जाते. याचं खुरासणी हे खूप महाग आहेत. याची मिरची पण तयार केली जाते. बघा आपली भाजी आता शिजून तयार झाली मित्रांनो. तर अशी मित्रांनो आपली खुरासण्याची भाजी. चला तर मित्रांनो या जेवायला तुम्ही. आणि ही रानभाजी तयार आहे आपली. त्याच्यासोबत आपल्याला तांदळाची भाकर पण आहे. तर असं मित्रांनो हा आपला आजचा रानभाजी खुरासणीचा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे कशी ही भाजी बनवतात नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो. आणि आपले अजून काही व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जा आणि बरेचसे रानभाजीचे व्हिडिओ